नमस्कार, मी सचिन कुमार जाधव अलर्ट न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मतदानाला आता सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. आपण आहोत सोलापूरमध्ये. सोलापूरमध्ये नक्की नागरिकांचा कौल कुणाकडे आहे, कुणाला मतदान करणार आहेत, कशा पद्धतीने मतदान करणार आहेत आणि म्हणजे काय पाहिलंय लोकांनी या मतदान करताना आपण जाणून घेऊयात. माझ्याबरोबर या फॉरेस्ट परिसरातील महिला आहेत. आपण त्यांना विचारूयात, तुम्ही मतदान कुणाला करणार आहेत आणि कशासाठी करणार आहेत? नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव अंजली किरण बडेकर आहे. मी फॉरेस्ट एरियात राहते आणि मी मत देणार माझ्या एकनाथ शिंदेलाच. मी लाडकी बहिणीचा चांगला लाभ घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं मला दिवाळी चांगली साजरी करता आली. त्याच्यामुळं माझ्या मुलांना कपडे वगैरे घेता आले आणि माझ्या घरात काय नव्हतं ती मी केलं एकनाथ शिंदेमुळं. त्याच्यामुळं मी एकनाथ शिंदेलाच देणार आहे मत. आपका नाम क्या है? अलमा सुनील फुलारी। हाँ, मेरा नाम बोलो मैं बोलो। वोटिंग करना चाहती हूँ। मैं एकनाथ शिंदे को मेरे को बहुत उन्होंने जो पैसे दिए हैं मेरे को बहुत लाभ हुए हैं। मैं बहुत घर में कुछ वस्ती लाई हूँ, बस उनको वोटिंग करना चाहती हूँ। तर आपण पाहिलं की या ठिकाणी एकनाथ शिंदेला मत देणार आहेत. लाडक्या बहिणी योजनेमुळं ह्या लोकांना या ठिकाणी फायदा झालेला आहे. परंतु मी या लोकांना सांगतो, इथं एक सांगू शकतो की या ठिकाणी एकनाथ शिंदे जरी असेल तर त्यांचा मित्रपक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आहे, म्हणजे कमळ चिन्ह आहे त्यांचं. जर तुम्हाला एकनाथ शिंदेलाच जर करायचं असेल तर त्यांचे मित्रपक्ष म्हणून कमळ आहे. कमळाच मी देणार आहे, कमळच देणार आहे. त्याच्यामुळं आम्हाला गॅसची टाकी सुद्धा नव्हती, आम्ही गॅसची टाकी बी भरली. त्याच्यामुळं कमळा विसरणारच नाही. कमळच एवढे आमच्या घरात आहेत ना, आमच्या घरातले सगळे कमळच देणार आहे मग. तर आपण पाहिलं की उमेदवारांनी काय केलं काय नाही ह्यापेक्षा सरकारने काय केलंय आणि सरकार काय करू इच्छिते ह्याच्यावर लोकांचा कौल या ठिकाणी दिसून येत आहे. आता या ठिकाणी तर कमळला मतदान देणार आहेत म्हणून सांगितलेत. मग आता तुम्ही कधी जाणार आहेत मतदान करायला? मी इथून 4 वाजता जाणार आहे सगळ्यांना घेऊन. आमच्या घरातले काय जेवढे एवढा वेळ का? जर असंच काम आहे आमच्या घरामध्ये म्हणून सगळे मिळून कामाला ते गेलेले सगळे आले की आम्ही जाणार आहे. 4 वाजता मतदानाला आता हे लोक बाहेर पडणार आहेत आणि एकनाथ शिंदे म्हणा, देवेंद्र फडणवीस, महायुतीचं जे सरकार आहे ते पुन्हा या ठिकाणी त्यांनी मतदान देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. आता पुन्हा आपण नवीन विभागात जाऊ, नवीन एरियात जाऊ, त्या ठिकाणी आपण जाणून घेऊयात की आपण कुणाला मतदान करणार आहात. तोपर्यंत पाहत रहा अलर्ट न्यूज मराठी. मी सचिन कुमार जाधव, सोलापूर.